अमित शहा पुन्हा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार। 16, 17 आणि 18 ऑगस्टला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा। लाडका भाऊ योजनेला तरुणांचा उदंड प्रतिसाद। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 1 लाख तरुण तरुणींचे अर्ज। मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती। पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची पूजा खेडकर विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार। राष्ट्रपती भवनाच्या कारवाईच्या सूचना। जुन्नरमध्ये शरद पवार शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत। जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणेंनी घेतली संजय जयंत पाटलांची भेट। नाशकात अजित पवारांच्या भाषणादरम्यान 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। नजीकच्या बाजार समितीच्या कार्यालयातून घोषणाबाजी। पोलीस येण्यापूर्वीच घोषणा देणारा फरार। आंध्र धरणातून तळेगावला पाणी देण्याबाबत अहवाल द्या। अजित पवार यांचे आदेश। काही दिवसांपासून तळेगावात अशुद्ध आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी। नवी मुंबईकरांना मालमत्ता करमाफी मिळणार। 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभेत मागणी। रत्नागिरी आणि चिपी विमानतळाच्या विकासाचा मुद्दाही मांडला। पुण्यात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा। पिकांच्या हमीभावासह इतर मागण्यांसाठी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना आक्रमक। पुण्यात बर्निंग बसचा थरार। बसचं टायर फुटलं, गाडीनं घेतला पेट। पुणे सोलापूर महामार्गावरील घटना। सुदैवानं जीवितहानी नाही। बार्टीच्या विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। पुण्यातील बार्टी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःला पेटवलं। शिर्डी विमानतळाला काकडी ग्रामपंचायतीनं बजावली थकबाकी वसुलीसाठी नोटीस। 8.5 कोटींची थकबाकी। कर मिळत नसल्यानं ग्रामविकासावर अंकुश।